आगामी सण उत्सव आपले समजून सर्वांनी सहकार्य करावे। कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, कारण आगामी सण उत्सव, गणपती, ईद असे सर्वच सण समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन सण उत्सव साजरे करावे, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी केले। अगरवाल मंगल कार्यालय पुसद इथं शांतता समितीची बैठक पार पडली। काल दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यवतमाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, माजी आमदार निलय नाईक, उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर, उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल, तहसीलदार महादेव जोरवर, IPS तिवारी मॅडम व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यांच्या उपस्थितीत शांतता समितीची सभा पार पडली। सर्वात आधी आपल्याकडे दोन महत्त्वाचे सण आहेत। त्या दोन्ही सणांसाठी मी दोन्ही समाजाचे सर्व समाजाच्या लोकांना त्याची खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आपले सर्व लोकांचे जे आतापर्यंत जे स्टेटमेंट आहे त्यातून असं लक्षात येतं आहे की आपली सुसंस्कृती जे निरीक्षण आहे, मागचे 10 वर्षापासून तुम्ही सर्व लोकांनी सांगितलं की आपल्या शहरामध्ये शांत आहे, कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार आपल्याकडे झाला नाही आहे। याच्याबद्दल मी तुम्ही सर्व लोकांचं अभिनंदन करतो। तुम्ही लोकांकडून ज्या ज्या सूचना देण्यात आली आहे त्याच्याबद्दल आम्ही त्याची नोंद पण घेतली आहे। त्याच्यामध्ये संबंधित सर्व जे शासकीय डिपार्टमेंट आहे, MSCB असेल तर त्यांनी त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपली मिरवणूक जाणार आहे त्या ठिकाणी काही यूज वायर वगैरे असेल त्याच्याबद्दल त्यांनी कारवाई केली पाहिजे। BSNLचे किंवा असं केबलचे दुसरे काही वायर असतील त्यासाठी पण कन्सर्न SDO, SDMIचे नगर परिषद CO आणि संबंधित एजन्सीसोबत ते कोऑर्डिनेट करतील। तसेच त्या ठिकाणी नगर परिषदचे रूटमध्ये काही खड्डे वगैरे आहेत त्या ठिकाणी पॉट होल भरण्याचं काम आहे तो पण नगर परिषद